निसर्गाची देण आहे हो, भूतकाळी सहयोग दिसे, सहयोगातून जडलो घडलो, सहयोगच हे ध्येय असे. अतिथी देवो भव. भारताची ओळख, आपल्या पुरातन संस्कृतीचा आत्मा. थंडीच्या दिवसांमध्ये उत्तरेकडे हवामान जगण्यासाठी त्रासदायक व्हायला लागतं. भरपूर थंडी पडायला लागते. उबदार प्रदेशात जाण्याची गरज भासायला लागते. भारतासारखा उबदार देश मग खुणावायला लागतो. साधारण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सायबेरिया ते पार युरोपपर्यंतच्या पट्ट्यातून हजारो किलोमीटर्सचं अंतर कापत हे पक्षी येतात. आपल्याकडची थंड हवा त्यांना मानवते. याच पाहुण्यांमधला एक आहे रोहित. निमुळती मान आणि लांबोडके पाय, पण पंखाखाली गुलाबी छटा असलेला हा अप्रतिम पक्षी सिद्धटेक ते कुंभारगाव या टप्प्यामध्ये जलदिंडी दरम्यान भरपूर दिसला. शेवाळ हे याचं प्रमुख अन्न. उथळ पाण्यात हा जास्त सापडतो. ज्या वर्षी पुरेसा पाऊस होतो त्या वर्षी त्यांना भरपूर खाद्य मिळतं. पण ज्या वर्षी पाऊस खूप जास्त किंवा खूप कमी पडतो त्या वर्षी वातावरण अनुकूल झाल्याशिवाय ही मंडळी येतच नाहीत. वातावरणाचा अंदाज पक्ष्यांना कसा लागतो हे न उलगडणारं कोडच आहे. या स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांव्यतिरिक्त स्थानिक पक्षीही आहेतच. स्थानिक पक्ष्यांमध्ये कावळा, चिमणी, कबूतर, मोर, बुलबुल, खंड्या, पोपट असे कितीतरी. लहानशा सुगरणीचा खोपा प्रत्यक्ष पाहायला मिळतो तेव्हा खरंच आश्चर्यचकित व्हायला होतं. घरटं नर बांधतो आणि मादीला ते पसंत पडलं नाही तर पुन्हा नवीन घरटं बांधावं लागतं. नीट शोधलं तर पाणवठ्याच्या जागी सुगरणींची वसाहत बघायला मिळते. घरट्याचं तोंड खालच्या बाजूला आणि घरटं पार फांदीच्या टोकाला. म्हणजे मग सापासारख्या शत्रूंचा धोका कमी असतो. आणखीन एका पक्ष्यानं जलदिंडी दरम्यान लक्ष वेधून घेतलं. दुभंगलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शेपटीचा कोतवाल पक्षी. मोठमोठ्या शिकारी पक्ष्यांना हा आपल्या घरट्यापासून दूर हाकलून देतो. म्हणून बाकीचे सारे लहान पक्षी त्याच्या घरट्याच्या आसपास आपला संसार मांडतात. कावळा आणि कोतवालाचं भांडण तर आपल्याला नक्की पाहायला मिळेल. नदी काठानं जाताना विशेष उल्लेख करावासा वाटतो तो यडबाभुळीचा. जिकडे नजर जाईल तिकडे केवळ आणि केवळ यडबाभुळ. पूर आला
की ही सहज वाहून जाते आणि बंधाऱ्यात जाऊन अडकते. मग त्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या, गाळ असं सारं अडकत जाऊन कृत्रिम बांध तयार होतो आणि पाणी आसपासची जमीन खाऊन पुढे जातं. जलदिंडी दरम्यान पाणवनस्पती सुद्धा बऱ्याच दिसतात. पण आता अतिप्रदूषणामुळे आणि अनेक ठिकाणच्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाळू उपशामुळे बऱ्याच पाणवनस्पतींच्या जाती कायमस्वरूपी नष्ट झाल्या आहेत. तीच गोष्ट प्राण्यांची. सगळीकडे शेतजमीन झाल्यामुळे कोल्हा, मुंगूस, रानडुकरं, कुठं तरसाचा नुसताच उल्लेख असली तोडकी मोडकी माहिती हाताला लागली. लाखो वर्षांपूर्वीच अग्नी, पृथ्वी, आकाश, वायू आणि पाणी यांच्या सहयोगामधून एकमेकांवर अवलंबून असलेली जीवसृष्टी तयार झाली आहे. आपली आई पाणी पिते, हवेमुळे श्वास घेते, पृथ्वीवरचं अन्न खाते, आकाशाखाली तिला राहायला जागा मिळते आणि ऊर्जेमुळे तिच्या पोटात आपण एका पेशीपासून मोठ्या गर्भापर्यंत वाढतो आणि मृत्यूनंतरही अस्थीच्या रूपानं नदीत किंवा पुरल्यावर जमिनीमध्ये म्हणजेच निसर्गामध्येच विलीन होतो. सहयोगाची खूप मोठी देणगी या निसर्गाकडून माणसाला मिळाली आहे. पूर्वी आपली लोकसंख्या कमी होती आणि आजच्यासारखं निसर्गाला ओरबाडणं चालू नव्हतं. भीमा खोऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या प्रदूषणामुळे हे जैववैविध्य नष्ट झालं असलं तरी अजूनही संधी आहे. वापरा आणि फेकून द्या ही सवय मोडावी लागेल. नदीच्या खोऱ्यात माणूस उतरला त्याला आता हजारो वर्ष झाली आहेत. या जैववैविध्याचा आपण एक घटक आहोत हे या नदीच्या खोऱ्यात वस्ती करून राहिलेल्या माणसानं समजून घेतलं म्हणजे मग पुन्हा एकदा पूर्वीसारखीच स्वच्छ नितळ नदी वाहू लागेल. पुन्हा पाणवनस्पती डोलायला लागतील. फुलांवरचा मध गोळा करायला कीटक येतील. गाड्या काढून हिल स्टेशनवर जायच्या ऐवजी संध्याकाळी स्वच्छ नदीकाठी माणसांची गर्दी दाटायला लागेल. नदीकाठची आपली ऐतिहासिक गावं पुन्हा एकदा पूर्वीसारखाच स्वच्छ मोकळा निसर्ग अनुभवू शकतील.